पुण्यात आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले। मात्र अजितदादांनी शरद पवारांच्या जवळ बसणं टाळलंय। त्यांनी मंचावर आल्यावर पवारांच्या बाजूला असलेली त्यांच्या नावाची पाटी उचलून ती त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ठेवली आहे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी पवारांच्या बाजूच्या खुर्चीसमोर ठेवली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्या विरोधात कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता। या संदर्भात पुढील तपास करण्यासाठी सुशील हगवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शिरूरच्या नवरे फाटा ते सोलापूर हायवेवर 2 दुचाकींची धडक झाली आहे। यामध्ये अपघातात एक दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। बाळासाहेब थोरात असं मृत चालकाचं नाव असून पुढील तपास पोलीस करतात। पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये। एका चिठ्ठीवर डॉक्टर व्होरा यांनी मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला सापडला। पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये जलसाठा वाढलाय। धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 5.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीमध्ये 4.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीमध्ये 1 टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे।